अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। दरम्यान संपूर्ण नगर जिल्ह्यातून समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला जातोय। संगमनेर तालुक्यातील खांबी खालसाच्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारुती मंदिरात आता उपोषण सुरू केले। जोपर्यंत अण्णांचं उपोषण सुरू राहील तोपर्यंत आमचंही उपोषण सुरू राहील असं आता आंदोलकांनी म्हटलंय। नगरमधील लोकांनी सुद्धा अण्णांच्या या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। लोकपालसाठी अण्णांची ही लढाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे राळेगण सिद्धीतले ग्रामस्थ आक्रमक होत त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, तर दुसरीकडे नगरमधील लोक सुद्धा आता सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून अण्णांना पाठिंबा देत आहेत। राष्ट्रीय किसान महासंघाने सुद्धा अण्णांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान उपोषणादरम्यान मला काही झालं तर त्याला लोक मोदींना जबाबदार धरतील असं म्हणत अण्णांनी आता मोदींवर टीकास्त्र सोडलंय। आणि बरं वाईट झालं तर सरकारला निवड देतील, याची जबाबदारी त्या पंतप्रधानावरती आहे। नरेंद्र मोदीला जबाबदार धरेल हे निश्चित आहे। आणि बरं वाईट झालं तर सरकारला निवड देतील, याची जबाबदारी त्या पंतप्रधानावरती आहे। नरेंद्र मोदीला जबाबदार धरेल हे निश्चित आहे।